नमस्कार मित्रांनो, पोलीस स्टेशन पांढरकवडा. तर आपण लाईव्हमध्ये आता पोलीस स्टेशन पांढरकवड्यामध्ये आहे. न्यूज महानायक कव्हरेज लाईव्ह. तर आज जो प्रकार झाला म्हणजे 12/8/2026 3:51 एका ठिकाणी सुमारे 4च्या नंतर अंदाजे मिनिट अशा प्रकारे आहे. नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पोलिसांनी जो टायमिंग देतो त्यानुसार आपण डिटेल देऊया. आता इथे ठाण्याचे इन्चार्ज आहे LD तावरे पोलीस निरीक्षक, हे आता इन्चार्ज आहेत. हे पोलीसचं बोर्ड, आता हे पोलीस स्टेशनचा परिसर. तर इथं आता जे तुम्हाला दाखवलेलं आहे की पांढरकवडा शहरामध्ये जे मोठे दुकान आहे, म्हणजे दुकान म्हणणे याच्यासाठी की दुकान सोप्या भाषेमध्ये, आणि त्या दुकानामध्ये काही डीलरशिप आहे, सिमेंटचं डीलिंग आहे, हार्डवेअरचे आयटम्स भेटतात, त्याच्यानंतर पेंटचा होलसेल बिझनेस आहे, सिमेंटचा होलसेल बिझनेस आहे. म्हणजे हे मोठ्या व्यापारी याच्यात मोडल्या जात असते. तर ह्या मोठ्या व्यापाऱ्यांच्याही इथं चोरी झालेली आहे. 12/8/2026. तर याच्या अगोदर काही महिन्या अगोदरच महोदय में फरासत काय सोन्याचं दुकान ना, सोन्याच्या दुकान, सोना चांदीचं दुकान असते ना, तिथं पण लुटण्यात आला, दरोडा पडला होता. तर आपण यांच्या ओनरशिप बोलूया, ज्या दुकानामध्ये आज चोरी झाली शटर वाकवून. मित्रांनो, आता जे आपण बघितलेलं होतं, पहिलं दुकानाची शूटिंग केली होती, तर शटर वाकून होतं. कशा पद्धतीने काय झालं तर आपल्याला ते ओनर जे आहेत त्या दुकानाचे गजानन विठ्ठल कहाळे हे आपल्याला माहिती देतात. काय काय गजूभाऊ, काय झालं, कसं झालं? सकाळी 6ला मित्राचा कॉल आला. अच्छा. की दुकानाचं सेटर डॅमेज होऊन आहे आणि काहीतरी चोरी झालेली आहे. तर मी 6:30ला सुमित जाधवला घेऊन घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळावर बघितल्यानंतर सेटर फुटलेलं अवस्थेत होतं. नंतर मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट FIR करायसाठी आलो. हो. तर पोलिसांची गाडी ऑलरेडी निघालेली होती दुकानाच्या दिशेने. तर आम्ही त्यांना थांबवलं. त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर मग मी आता FIR साठी पोलीस स्टेशनला आलेलो. अच्छा अच्छा. म्हणजे काय काय म्हणजे पॉइंट्स काही लक्षात आहे का, कशा पद्धतीने शटर वाकवलेले आहे? जे फुटेज मध्ये दिसत आहे की ते 3 आरोपी आहे, तिघांनी मिळून त्या सेटरला डायरेक्ट उचललेला आहे. आता म्हणजे त्यांनी काही सबल वगैरे न वापरता, साहित्य नाही, लोखंडी रॉड किंवा सबल वापरले का? नाही नाही वापरले. न वापरता त्यांनी तिन्ही पण दुकानाचे स्टेप मध्ये उचलून घेतले. उचलले म्हणजे पूर्ण उचलले का? शटर आपल्या शूटिंग मध्ये काय आलं गजूभाऊ, ते मधातून शटर पूर्ण जवळपास 1.5 ते 2 फूट उंच आणि नंतर काही डिग्री असं वाकून म्हणजे वाकवलं समोरच्या बाजूले, जेणेकरून चोर आतमध्ये घुसला पाहिजे. बरोबर आहे. तर साहित्य न वापरता मग एवढी ताकद त्यांच्याजवळ, शटर तर मजबूत असते ना. तरी पण त्याच्यात 25 mm सेटरच्या आतमध्ये 25 mm रॉड पण आहे. हो. तो रॉड असताना पण त्याने ते सेटर उचलून ते सेटर फोडलं. हो का? हे तर फिल्मी स्टाईल झाली. हो, फिल्मी स्टाईलनं चोरी झाली पांढरकवडा तालुक्यामध्ये आणि पांढरकवडा शहरामध्ये. बाहुबली टाईलने झालेला आहे. बाहुबली. खरंच किती नुकसान झालं असं काही तुम्ही दर्शवलं का, सांगितलं का पोलिसांना? जवळपास 12,000 रुपये कॅश गेलेली आहे. हो. आणि सेटरचं भरपूर नुकसान झालेलं आहे. अच्छा. काही माल तुमच्या दुकानात जे साहित्य असतात? साहित्य जशान तसंच आहे. साहित्य काही त्यांनी नेलं नाही. हो. तिथे लॅपटॉप होता, टॅब होतं, इतर काही साहित्य होते, पण त्यांनी कुठल्याला हात न लावता सरळ त्यांनी जे लॉकर असते ते लॉकर त्यांनी तोडलं, कॅश काढून नेली. हो. तुम्ही संध्याकाळी जात असताना कॅश जसं दिवसभराचा
कलेक्शन होतो, धंदा होतो, तो कॅश तुम्ही घरी नेता, बँकेत टाकता की मग दुकानातच ठेवता? संध्याकाळी बँक बंद असते, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी कॅश घरी घेऊन जातो. घरी घेऊन जाता आणि दुसऱ्या दिवशी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून घेता किंवा इतर माध्यमातून तुम्ही बँकेत पैसे टाकता. हो. काही शिल्लक पैसे होते काल, किती अमाऊंट? जवळपास चिल्लर अमाऊंट होती काही, म्हणजे सकाळसाठी जे कॅश लागते चिल्लर म्हणून हो वापरण्यासाठी, दैनंदिन जीवनासाठी जे आपल्याला लागत असते, माणसाची पेमेंट, लेबर पेमेंट, डिझेल टाकायचं राहते गाड्यांना, त्यासाठी आम्ही 5-7 हजार रुपये तिथे ठेवतो. तर ते चिल्लर 200च्या काही सॉरी 100च्या काही नोटा होत्या 5,000 रुपये, हा. आणि चिल्लरसाठी 50चा एक बंडल होता 5,000 रुपयाचा, आणि 2,000 रुपयाची 20ची करन्सी होती. अंदाजे 12 ते 13,000 पर्यंत अंदाजे आपण म्हणू शकतो. हं? चला गजू भाऊ, आता पोलिसांचा पंचनामा, अजून कारवाई होणार, पूर्ण तपासणी करणार, सीसीटीव्ही चेक करणार. जी. आरोपी दिसले का व्हिडिओ सीसीटीव्ही चेक केल्यानंतर? हो, आरोपी तर दिसून राहिले, पण आता ते क्लिअरली येऊन नाही राहिले. संख्या किती होती आरोपीची? 3 जण दिसून राहिले. फक्त 3 शटर होतं का? कोणी बॅकग्राऊंड मध्ये असेल ना, कोणी गाडी येत आहे का, नाही, बाईक कोणी पेट्रोलिंग वर आहेत का, अशा प्रकारे पण आरोपी बाहेर थांबतात ना. तर ते एक बाईकवर होता आणि 2 जण ते एक दुकानाच्या आतमध्ये होता आणि एक जण पेट्रोलिंग करत होता, पाहत होता इकडे तिकडे. अच्छा अच्छा अच्छा. लोक जाणं येणं करत होते तिथे. हो. 2 लेडीज मॉर्निंग वॉक करत होते. अच्छा अच्छा. हो, पहाटेचा वेळ होता, 4च्या दरम्यान. चला ठीक आहे, आपण अजून 2 लोकांची पण 3 दुकानं फुटले ना काल जी जी. पहाटे. हा. ठीक आहे, त्यांचं पण बाईट घेऊया. धन्यवाद.